मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 जी आहे ती कंप्लीट केलेली होती। या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत। कॉम्प्लेक्स नंबर बद्दलच्या बऱ्याचशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शिकून झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की Z = A + IB या फॉर्ममध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरला लिहू शकतो, ज्यात A हा रिअल पार्ट असतो आणि B हा इमॅजिनरी पार्ट असतो आणि असा दोघींचा मिळून म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मिळून यांच्या ऍडिशनने आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मिळतो, त्याला आपण Z मानतो। Z = A + IB। तर याचं अजून पुढचं आपण काहीतरी पार्ट जो आहे, जो ऍडव्हान्स पार्ट आहे थोडा, तो आपल्याला पाहायचा आहे। तर आपण आर्गन डायग्राम हा सुरुवातीला पार्ट पाहतो किंवा त्याला कॉम्प्लेक्स प्लेन म्हटलं जातं। आता आर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेनचा याचा सरळ मिनिंग जो आहे तो जर इथे म्हटलं डायग्राम आहे, प्लेन आहे, तर आपला संबंध त्याचा जो आहे तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस त्याच्या सोबत येऊन जातोय। म्हणजे आपण जी कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकलेलो आहोत यापूर्वी, ती कोऑर्डिनेट जॉमेट्री सिस्टीम मध्येच एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट जी आपल्याला माहिती आहे त्यांच्याशीच निगडीत हा कन्सेप्ट जो आहे तो आहे। कारण आर्गन या सायंटिस्टने त्यावेळेला त्या संदर्भातला जो एक कन्सेप्ट मांडला आणि तो कन्सेप्ट तो या प्रकारचा आहे। तर इथे जो कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर Z = X + IY, आपण त्याला असं म्हणूया, आपण E आणि B ऐवजी X आणि Y मानला आहे कारण ते आपण X कोऑर्डिनेट Y कोऑर्डिनेट बघतो आहोत। तर XY बिलॉंग्स टू R असणार आहे म्हणजे रिअल नंबर मध्ये, आणि I = √-1 हे आपण सुरुवातीपासून पाहतोय। आणि हा एक्सप्रेस करायचा असेल ऍज अ पॉइंट इन द प्लेन हुज कोऑर्डिनेट्स आर XY। या ऑर्डर पेअर मध्ये XY मध्ये जर कोऑर्डिनेट्स आपण रिप्रेझेंट करत असू एखाद्या फिगरच्या सहाय्याने, then the point XY represents a complex number Z = X + IY। म्हणजे हा कोऑर्डिनेट जो आहे तो रिप्रेझेंट करतो आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरला। म्हणजेच काय, X + IY = XY, ऑर्डर पेअर XY म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहोत तिथे त्याचे X कोऑर्डिनेट Y कोऑर्डिनेट आहे। म्हणजे X हा रिअल पार्ट ऑफ Z असेल, जो X ऍक्सिस वर असेल त्याला आपण रिअल ऍक्सिस म्हणणार X ऍक्सिसला। तसाच इमॅजिनरी पार्ट आहे Y हा इमॅजिनरी पार्ट असेल तो Y ऍक्सिस वरती असणार आहे, Y ऍक्सिस वरती, म्हणून त्याला आपण Y ऍक्सिसला जे आहे ते इमॅजिनरी ऍक्सिस म्हणणार आहोत। जास्त क्लिअर करून या फिगर मध्ये तुम्हाला समजेल की बघा इथे रिअल ऍक्सिस आपण X ऍक्सिसला मानला आणि इमॅजिनरी ऍक्सिस जो आहे तो आपला Y ऍक्सिस आहे। तर यात आपण एखादा कुठलाही पॉईंट घेतला P(x_y) तो आपला Z आहे X + IY। तर त्यात रिअल पार्ट ऑफ Z म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते X असेल आणि हे डिस्टन्स जे आहे ते Y असणार आहे, हा इमॅजिनरी पार्ट ऑफ Z असेल। अशा वेळेला ही जी फिगर इंडिकेट करते आहे किंवा ह्या ज्या फिगरमध्ये आपण जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला रिप्रेझेंट केलेला आहे या फिगरमध्ये, तर या फिगरलाच आपण म्हणत आहोत आर्गन डायग्राम। म्हणजे थोडक्यात या संपूर्ण एक्सप्रेशनचं एक छोटीशी डेफिनेशन द्यायची अशी आहे की डायग्राम विच रिप्रेझेंट्स कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट इन अ प्लेन, एखादा पॉइंट प्लेन मधला इन अ प्लेन विथ रेफरन्स टू द रिअल अँड इमॅजिनरी ऍक्सिस। रिअल आणि इमॅजिनरी ऍक्सिस यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी एक पॉइंट रिप्रेझेंट केला, त्या रिप्रेझेंटेशनलाच आपण म्हणणार आहोत आर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन। अशा प्रकारचा हा आर्गन डायग्राम हा टॉपिक आहे। मग याला लागून आपल्याला काही गोष्टींची गरज आहे, ते आहे मॉड्युलस ऑफ Z आणि आर्ग्युमेंट ऑफ Z। यात मॉड्युलस ऑफ Z जो आहे त्याचा मिनिंग जो आहे तो असा आहे बघा, जर आपल्याकडे Z = A + IB हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला मॉड्युलस काढायचा असेल तर त्याला डिनोट केला जातो या प्रकारे मॉड ऑफ Z। हे नोटेशन तुम्ही वापरलेलं आहे, हा सिम्बॉल मॉड ऑफ Z 2 व्हर्टिकल मध्ये आपण त्याला लिहिणार, वाचताना मात्र त्याला आपण मॉड ऑफ Z असं वाचणार आहोत। तर त्याला डिफाईन करायचा अर्थ असा आहे की आपण ते डिस्टन्सच असतं, जसं आपण पायथागोरस थेरम ज्या वेळेला वापरतो, या ठिकाणी समजा मी इथे डिस्टन्स काढले, हा हायपोटेनियस आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होतो। तर त्या इतर दोन साईडच्या स्क्वेअरची सम त्याच्या हायपोटेन्यूजच्या स्क्वेअर इतकी येते, तेच इथे दिसतंय की ते डिस्टन्सच आहे ऍक्च्युली O पासूनचं P पर्यंतचं। आपण ते फिगरच्या साह्याने पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोतच। तिथे मॉड ऑफ Z जो आहे तो = √A² + B² असेल, त्याला आपण त्याची डेफिनेशन जी आहे ती या प्रकारची असणार आहे। म्हणजे मॉड्युलस ऑफ Z = √A² + B²। त्यानंतर म्हणजे त्याला आपण R देखील मानतो आणि ते डिस्टन्स तुम्हाला आता जस्ट सांगितलं की OP's असणार आहे। म्हणजेच मॉड ऑफ Z डिस्टन्स, मॉड ऑफ Z इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ओरिजिन पासून त्या डिस्टन्स ते जे आहे, ओरिजिन पासूनचं ते त्या पॉइंट पर्यंत जे आहे ते डिस्टन्स ते असणार आहे मॉड्युलस ऑफ Z। पुढचं आहे आर्ग्युमेंट ऑफ Z। बघा याचा अर्थ काय, आता OP मेक्स अन अँगल θ विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ X ऍक्सिस। म्हणजे हा अँगल जो मेड होतो आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनने OP म्हणजे हा अँगल इथे अँगल तयार करेल काहीतरी
आपण ते नेक्स्ट स्लाइडमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत फिगरच्या साह्याने. डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसने आणि थिटालाच आपण आर्ग्युमेंट म्हणणार आहोत किंवा दुसरा त्याला वर्ड वापरला जातो एम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंट म्हणजेच एम्प्लिट्यूड असणार आहे. अशा प्रकारचे जे तयार झालेले अँगल्स थिटा असतील, जे एखाद्या पॉइंट आपण लोकेट त्याचं जे एखाद्या ठिकाणी त्याची लोकेशन ज्या ठिकाणी आहे पॉइंटचं, त्या पॉइंट पर्यंतचं ओरिजिनचं डिस्टन्स हे तुम्ही आता सांगितलं की मॉड्युलस ऑफ झेड असेल आणि इथून जो अँगल थिटा तयार होतो थिटा म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड असणार आहे. आणि त्याला आपण ARG ऑफ झेड म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड या प्रकारे त्याला डिनोट केलं जातं शॉर्ट मध्ये. या दोन्ही डेफिनेशन्स मॉड्युलस ऑफ झेड आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड जे आहेत या दोघी डेफिनेशन्स आपण जर जास्त क्लिअर करून पाहायचे असतील तर त्या फिगरच्या सहाय्याने आपण बघूया. त्या फिगर मध्ये जे मी ड्रॉ केलेला आहे त्यात जो झेड आहे आपला A प्लस IB असा मी घेतला. म्हणजे एक्स आणि वाय ऐवजी त्या ठिकाणी A आणि B असे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जर मानले तर AB हा त्याचा कोऑर्डिनेट असेल AB आर्गन डायग्राम नुसार. मग इथे P ऑफ AB हा पॉइंट घेतला, त्यात हे डिस्टन्स जे आहे ते E असेल आणि हे डिस्टन्स जे आहे ते B असणार आहे. यात इथून OPचं डिस्टन्स जे आहे ते R असेल म्हणजे तोच आपला मॉड्युलस ऑफ झेड असणार आहे. इथपासूनचं इथपर्यंत डिस्टन्स जे आहे P पर्यंतचं आणि त्याला आपण मॉड ऑफ झेड दाखवतो. या प्रकारे त्याला डिनोट केलं जातं. आणि हा जो थिटा दिसतो आहे या ठिकाणी हा थिटा मध्ये असणार आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. म्हणजेच हे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस तयार झालेला जो अँगल असेल हा अँगल थिटा म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड असणार आहे. मग याला थिटा डायरेक्ट निघणार नाहीये, त्याला कसा कळावा लागणार तर आपल्याला बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण ते 9वी पासून शिकत आलेलो आहोत डेफिनेशन. त्यानुसार जर समजा आपल्याला कॉस थिटाची डेफिनेशन पाहायची असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ची डेफिनेशन काय आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्युअस म्हणजेच A अपॉन R असणार. आणि तेच साइन थिटाची डेफिनेशन काय आहे साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे B ही अपोजिट साइडची लेंथ आहे आणि अपॉन हायपोटेन्युअस हा अपॉन R आहे. या प्रकारे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं आणि अपोजिट ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते 0 नको असायला पाहिजे. तेथे R cos थिटा इक्वल टू A येईल आणि ते R sin थिटा इज इक्वल टू B असणार आहे. म्हणजे त्यानुसार इथे A इक्वल टू R cos थिटा मिळाला. म्हणजे आपल्याला जो कोऑर्डिनेट्स आहे AB तो डायरेक्ट मिळालेला आहे R cos थिटा आणि R sin थिटा. म्हणजे हे दुसऱ्या त्याच्या पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये सुद्धा आपण तो पोलर फॉर्म जो आहे ते डिटेल मध्ये आपण पुढे पाहणार आहोत. तर याला सुद्धा आपण या स्वरूपात जे आहे दाखवू शकतो. याची पोझिशन जी आहे पॉइंट P ची ती या प्रकारे सुद्धा दाखवता येणार आहे. शिवाय जर आपल्याला आर्ग्युमेंट काढायचा असेल थिटाच काढायचा असेल तर दोघांचं कॉम्बिनेशन आपण एकत्र करणार. तर आपल्याकडे टॅन थिटाची डेफिनेशन आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे हे अपॉन हे जर केलं तर R कॅन्सल होऊन गेलं फक्त इथे B अपॉन A येईल. आणि ऑफकोर्स या ठिकाणी A सुद्धा नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. तर मग देअरफॉर थिटा इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ B अपॉन A आणि हा थिटा इज इक्वल टू आपण जो लिहिला आहे तोच आपला असणार आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ B अपॉन A या स्वरूपात आपण त्या दोन्ही डेफिनेशन ज्या आहेत त्या डायग्रामच्या साह्याने एक्सप्लेन करू शकतो. आणि आपल्याला जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस काढायचा असेल किंवा आर्ग्युमेंट काढायचा असेल तर आपण या साह्याने आधी या प्रकारे आपण त्याचा मॉड्युलस काढू शकतो आणि या साह्याने त्याचा आपल्याला आर्ग्युमेंट सुद्धा काढता येणार आहे. जरा डिटेलमध्ये बघूया की हा आर्ग्युमेंट ऑफ झेड जो आहे तो डिफरंट क्वाड्रंट मध्ये किंवा ऍक्सिस वरती कोणत्या कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी निघू शकतात हे आपल्याला पाहायचं आहे. आणि अशा वेळेला बघा या टेबलमध्ये आपण 8 पॉसिबिलिटी दिसत आहेत. 8 पॉसिबिलिटी पैकी हे जे रेड केलेले आहेत ते आपल्या क्वाड्रंटच्या आत असतील. जसे आपल्याकडे 4 क्वाड्रंट्स आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण इयत्ता 9वी पासून शिकत आलेलो आहोत. हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज जे आहेत त्या पॉझिटिव्ह असतात. म्हणजे हा ऍक्सिस पण पॉझिटिव्ह आहे आणि हा इकडचा पॉझिटिव्ह असेल. त्यावेळेला सेकंड क्वाड्रंट मध्ये हा जो ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस तो निगेटिव्ह असेल. याच्यावरच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असतील. थर्ड क्वाड्रंट मध्ये याच्यावरच्या पण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या निगेटिव्ह असतील आणि यावरच्या व्हॅल्यू सुद्धा ज्या आहेत त्या निगेटिव्ह असतील. आणि जो फोर्थ क्वाड्रंट आहे याच्यामध्ये या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असतील आणि ह्या व्हॅल्यूज आहेत त्या निगेटिव्ह असतील. मग जर आपल्याला याला आर्गन डायग्राम नुसार दाखवायचं असेल तर ऑफकोर्स या ठिकाणी हा आपला पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस असेल, हा निगेटिव्ह रिअल ऍक्सिस असेल, हा वरती पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस असेल आणि हा जो आहे तो निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस असेल. यांचा यूज करून आपण हा जो टेबल काढलेला आहे या टेबलच्या साह्याने बघा फर्स्ट झेड इक्वल टू A प्लस 0 आहे. या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर असेल. या ठिकाणी मी A आणि B ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पकडलेले आहे. तर A प्लस 0 आहे म्हणजे फक्त त्या ठिकाणी रिअल नंबर असेल ऍक्च्युअली. तर त्यावेळेला तो क्वाड्रंट जो असेल तो ऑन पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस वरती असेल. म्हणजे ऍक्सिस जो आहे तो
पॉझिटिव्ह रिअल एक्स ऍक्सिस असेल त्याच्यावरती तो पॉईंट इंडिकेट केलेला असेल, त्यावेळेला अँगल टाय थिटा 0 होईल, म्हणजेच आर्ग्युमेंट सुद्धा जो आहे तो 0 होणार आहे. सेम वे झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय असेल तर त्यावेळेला दोघे आता पॉझिटिव्ह आहेत, दोघे जर पॉझिटिव्ह आहेत तर तो फर्स्ट क्वाड्रंटला तयार होईल. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो पॉईंट जो आहे तो असणार आहे, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे थिटाची 0 आणि पाय बाय 2 दरम्यान असेल, कारण इथून 0 ला सुरुवात झाली की हा पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. हे रेडियन मेजर आहे, हे डिग्री मेजर आहे. तेच इकडे परत 180 डिग्री हा पाय रेडियन त्याच्याऐवजी, किंवा हा इकडे 270 डिग्री आणि हा इकडे 3 पाय बाय 2 रेडियन आणि इकडनं परत हा 2 पाय म्हणजे 360 डिग्री. टोटल वन रोटेशन जे आहे ते 360 डिग्री असेल. तर अशा वेळेला आपण जे आहे ते थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए असं डायरेक्ट घेणार आहोत. त्याच पद्धतीने जसा हा पॉईंट आहे तर झेड इज इक्वल टू 0 प्लस बी आहे, म्हणजे याच्यात हा 0 आहे एक आपला रिअल पार्ट आणि बी जो आहे तो आपला इमॅजिनरी पार्ट आहे. हा इमॅजिनरी पार्ट असल्यामुळे हा इमॅजिनरी पार्ट वरती असल्याने तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो या ऍक्सिस वरती असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो पॉझिटिव्ह इमॅजिनरी वाय ऍक्सिस वरती असेल. थिटा त्यावेळेला पाय बाय 2 तयार होते, म्हणजे पासून ते त्यांचा अँगल जो आहे तो आपल्याला 90 डिग्री असेल किंवा पाय बाय 2 असणार आहे रेडियन मध्ये. त्यानुसार थिटा इक्वल टू पाय बाय 2 असेल, म्हणजेच आर्ग्युमेंट जो आहे तो आपल्याला पाय बाय 2 मिळणार आहे. पुढचं झेड इज इक्वल टू मायनस ए प्लस बी आय. आता मायनस ए प्लस बी आय आहे म्हणजे हा रिअल पार्ट निगेटिव्ह आहे आणि इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे रिअल पार्ट निगेटिव्ह इथे येतो आहे आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो पॉझिटिव्ह इथे येतो आहे. म्हणजे तो या क्वाड्रंट मध्ये तो पॉईंट इंडिकेट केलेला असेल किंवा या क्वाड्रंट मध्ये तो कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे, लाईज होणार आहे. तर अशा वेळेला अँगल जो तयार होतोय तो 0 पासून तर पाय पर्यंत असणार आहे. म्हणून इथे आपण म्हणतात सॉरी पाय बाय 2 पासून तर पाय पर्यंत असणार आहे. म्हणजे या दोन यांच्या म्हणजे तो असेल म्हणजेच पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय असेल आणि थिटा जो तो पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए, म्हणजे या प्रकारे आपण तो आर्ग्युमेंट जो आहे तो लिहिणार आहोत. पुढे झेड इज इक्वल टू मायनस ए प्लस 0 आय असेल तर अशा वेळेला मायनस ए हा रिअल पार्ट निगेटिव्ह असेल आणि इमॅजिनरी पार्ट 0 आहे, म्हणजे तो ह्या ऍक्सिस वरती असेल. या ऍक्सिस वरती तो असणार आहे, तो ऍक्सिस आहे निगेटिव्ह रिअल ऍक्सिस, निगेटिव्ह रिअल ऍक्सिस वरती तो असेल एक्स ऍक्सिस वरती. आणि थिटा त्यावेळेला पाय तयार होतोय म्हणजेच 180 चा तयार होतोय हा 180 डिग्रीचा. त्यानंतर तो पॉईंट कुठेतरी असणार आहे आणि थिटा मग ऑफकोर्स त्या ठिकाणी पाय तयार होणार. तसंच झेड इज इक्वल टू मायनस ए मायनस बी आय असेल तर मायनस ए मायनस बी आय म्हणजे दोघी निगेटिव्ह आहे, मायनस ए मायनस बी आय. तर याच्यानुसार इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट दोघी रिअल आणि इमॅजिनरी दोघी पार्ट जे आहे ते निगेटिव्ह असतील, म्हणजे तो पॉईंट जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो लाईज असणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि म्हणून अशा वेळेला त्याची जी रेंज आहे किंवा डोमेन आहे थिटाची व्हॅल्यू जी पाय पासून तर 3 पाय बाय 2 पर्यंत असणार, म्हणजे याच्या दरम्यान ती असणार आहे. पाय ते 3 पाय बाय 2 म्हणजे 180 टू 270 डिग्री. त्याच्यानंतर थिटा जो आहे तो एक त्याच प्रकारे लिहिला जाईल आर्ग्युमेंट जो आहे पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए. नंतर झेड इज इक्वल टू 0 प्लस मायनस बी आय असेल, सॉरी 0 मायनस बी आय असेल तर 0 आणि मायनस बी आय म्हणजे मायनस साइन आणि 0 या क्वाड्रंट तो असेल, सॉरी या ऍक्सिस वरती तो असेल जो आपला निगेटिव्ह इमॅजिनरी वाय ऍक्सिस आहे. या ऍक्सिस वरती तो पॉईंट जो आहे तो लाईज असणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर लाईज असेल. त्याला थिटा तयार होतोय 3 पाय बाय 2, म्हणजे ऑफकोर्स अँगल त्या ठिकाणी हा संपूर्ण अँगल आहे 3 पाय बाय 2 270 डिग्री. आर्ग्युमेंट पण केलं असणार. पुढे झेड इज इक्वल टू ए मायनस बी आय आहे. इथे रिअल पार्ट पॉझिटिव्ह आणि इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह आहे. रिअल पार्ट पॉझिटिव्ह, इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह, म्हणजेच तो लाईज होणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर. आणि तो कॉम्प्लेक्स नंबरची आर्ग्युमेंट जो आहे तो बिटवीन 3 पाय बाय 2 टू पाय बाय 2 असेल, म्हणजेच थिटा जो 2 पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए. आर्ग्युमेंट या प्रकारे लिहा जाईल. अशा पद्धतीने आपण आर्गन डायग्राम भरून जे काही आपल्याला आर्ग्युमेंट काढायचा आहे तो आर्ग्युमेंट आपण या स्वरूपात जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट बघूया प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इफ Z1, Z2 आणि Z3 आर कॉम्प्लेक्स नंबर्स. आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहत आहोत जे आपण ऑलरेडी कॉम्प्लेक्स नंबर संदर्भातील जे मॉड्युलस आहे आणि जे आर्ग्युमेंट आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्यात समजा रिअल हा जो दिसतोय मॉड्युलस ऑफ झेड हा जर 0 असेल तेव्हा शक्य आहे की जेव्हा तो कॉम्प्लेक्स नंबर जो तो 0 असेल. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे दोन्ही 0 असतील त्यावेळेला त्याचा मॉड्युलस सुद्धा जो आहे तो 0 असणार आहे. त्यानंतर मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू मायनस मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू त्याचा अँप्लिट्यूड ऑफ झेड, सॉरी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू त्याचा मायनस कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा मॉड्युलस. हे सगळे सेम असते. म्हणजे जरी त्याला निगेटिव्ह साईन आली तरी पण तो मॉड्युलसच्या आत असल्यामुळे ती निगेटिव्ह साईन जी पॉझिटिव्ह मध्ये परावर्तित होऊन जाते. त्यानुसार तिथे दोघी साईन असतात इंडिकेट केलेले म्हणून. तसंच मायनस मॉड्युलस ऑफ झेड लेस दॅन इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड लेस दॅन इक्वल टू
मॉड्युलस ऑफ झेड, तसंच इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड दोघींसाठी ते लागू होणार आहे. त्याच्या दरम्यानच ती व्हॅल्यू जी आहे ती येते. नंतर झेड इंटू मॉड्युलस ऑफ झेड हा मॉड्युलस ऑफ झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड हा जो आहे मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर येतो. नंतर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्टचा मॉड्युलस काढला तर आपण प्रत्यक्ष त्यांना सेपरेट करून सुद्धा मॉड्युलस काढला तरी पण आपल्याला आन्सर सेम मिळतं. तसंच डिव्हिजनचं आहे, आपण त्यांना सेपरेटली डिवाइड करू शकतो, म्हणजे जेणेकरून मॉड्युलस वेगवेगळा काढून मग डिवाइड केला तरी पण, किंवा आधी डिवाइड करून मग मॉड्युलस काढला तरी पण आन्सर सेम मिळतं. तसं ऍडिशनचं थोडं वेगळं आहे की दोघांची जर आपण ऍडिशन घेतली कॉम्प्लेक्स नंबरची, दोन वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स नंबरची, तर त्याला जर आपण सेपरेटली ऍडिशन केलं ते लेस दॅन इक्वल टू असं येणार आहे. आणि जर स्क्वेअर काढला तर तो इक्वल टू ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे आपण ए प्लस ब्रॅकेट केला जसा फॉर्म्युला असतो तसा इथे मॉड्युलस ऑफ झेड वन स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ झेड टू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ झेड वन इंटू त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट यांचा प्रोडक्ट घ्यावा लागणार. तसंच इथे Z1 मायनस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर इथे तसं Z1 स्क्वेअर प्लस Z2 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z इंटू Z1 इंटू Z2 त्याचा कॉन्जुगेट. तसंच इथे दोघांच्या ब्रॅकेटची स्क्वेअरची सम घेतली आपण, या दोघांची सम, तर आपण दोघांची सम घेतो, हे पार्ट कॅन्सल होतो, फक्त हे पार्ट होतो, नंतर आपण 2 टाइम्स 7 कॉमन काढतो, तुम्हाला हे मिळणार आहे. म्हणजे या दोघींचं ऍडिशन करून आपल्याला हे स्टेटमेंट मिळतं. तसं याच्यामध्ये फक्त आपण कॉन्स्टंट नंबर टाकून दिले ए आणि बी दोघींना बी आणि ए, अशा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमन घेतले आणि ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज राहणार आहे. तसंच प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट आहे, जर दोघींचा प्रॉडक्ट दिला असेल तर आपण ऍडिशन करून त्यांना सेपरेट करू शकतो, डिव्हिजन दिली असेल तर सबट्रॅक्शन करून त्यांना आपण सेपरेट करू शकतो. तसंच आर्ग्युमेंट ऑफ झेड प्लस आर्ग्युमेंट ऑफ झेड बार असेल आपण त्याला कॉन्जुगेट म्हणतो, इक्वल टू 0 असेल तर त्याला आर्ग्युमेंट ऑफ झेड इंटू झेड बार इक्वल टू 0 येईल. तसं आर्ग्युमेंट ऑफ झेड बार इक्वल टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 अपॉन झेड असणार आहे. तसंच इफ आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू 0 असेल देन झेड इज रिअल असेल तेव्हाच त्याचा आर्ग्युमेंट जो आहे तो 0 असणार आहे. तसंच पोलर फॉर्म आहे, याचा अगदी इझी गोष्टी त्या आपण झेड प्लस आय घेतला, आपला पोलर फॉर्म पाहिला गेला ऑलरेडी, जसं आपण ए आणि बी काढला होता मागच्या फिगरच्या साह्याने, तर तो पॉईंट आपण पी ऑफ आर थिटा मध्ये जर करून दाखवला, म्हणजे आपण आपला जो ए आणि बी आहे त्याच्याऐवजी तो आर आणि थिटा मध्ये आपण त्याला एक्सप्रेस करतो, त्यावेळेला ते डिस्टन्स त्याचा आर आपण घेतलं होतं, ओरिजिन पासूनचं पॉईंट पर्यंतचं त्याला आपण मॉड ऑफ झेड म्हटलं होतं, तोच आपला आर असणार आहे. आणि दुसरा थिटा म्हणजे त्या ठिकाणी जो अँगल तयार होतो आहे या ठिकाणी असा तो अँगल थिटा, अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ए इक्वल टू आर कॉस थिटा आणि बी इक्वल टू आर साइन थिटा लिहिला, म्हणजे तोच त्याचा पोलर फॉर्म असणार आहे, पोलर कोऑर्डिनेट्स ते असणार आहे. आणि त्याला आपण यात ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकून जर त्याला लिहिला एक्सप्रेस केला झेड, जो आपला ए प्लस आय बी आहे, ज्यात ए आर कॉस थिटा बी आर साइन थिटा ठेवला तर आपल्याला जो झेड नवीन लिहिता येतोय तोच असणार आहे आपला पोलर फॉर्म. आणि तसंच एक्सपोनेन्शियल फॉर्मचं पण आहे, जे आपलं सिक्वेन्स अँड सिरीज नावाचं चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मध्ये आपण याचं प्रूफ जे आहे ते पाहणार आहोत की रेस्ट आय थिटा इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, यानुसार इथे याचं प्रूफ सिरीज मध्ये आहे. तर ह्या स्टेटमेंट नुसार आपण जर इथे याला सिम्प्लिफाय करून लिहिला तर इथे आपण या संपूर्ण स्टेटमेंट ऐवजी कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ऐवजी ई रेस्ट टू आय थिटा लिहिला तर हा जो आहे याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हणणार आहोत. या थिओरॉटिकल पार्टसह इथेच थांबूया. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण टॉपिक जो शिकलेलो आहोत जे सगळं बेसिक आहे आपल्यासाठी लागणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण एक्सरसाइज 1.3 मध्ये पाहणार आहोत. हे सगळं जे काही आहे ते लक्षात असेल, त्या सगळ्यांचा स्टडी झाला असेल तर एक्सरसाइज 1.3 जी आहे ती अगदी इझी तरीकेने आपण सोडवू शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 ला बघूया.